आपल्याला काय आवडतं त्या क्षेत्रामध्ये जर आपण गेलो तर इन्कम सोर्स आपल्याला मिळवणं अधिक सोयीस्कर आहे. प्रेम आणि इंटरेस्ट दोन अलग अलग गोष्टी आहेत. आपला कल कशाकडे आहे, आपली आवड कशामध्ये आहे ते आधी मुलांना डिसाईड करता आलं पाहिजे. सर्वांचं स्वागत करतो मी. आज हे आपल्यासोबत आहेत चांदूरकर सर, जे की एक फेमस व्यक्तिमत्व आहे उमरेडमध्ये, आणि यांना सगळे आर्ट टीचर म्हणून ओळखतात. तर आज आपण यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि आपण या फील्डमध्ये काय करू शकतो आपण त्याच्याबद्दल थोडंसं माहिती यांच्याकडून घेऊ. तर सर, आर्ट लाईफबद्दल आतापर्यंत तुम्ही काय काय स्ट्रगल केलं त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचे आमच्या व्ह्युअर्सना उत्सुकता आहे. लहानपणापासून मला चित्रकलेची आवड होती. माझे वडील सुद्धा ड्रॉइंग टीचर होते. उमरेड येथे स्थित जीवन विकास विद्यालयामध्ये ते ड्रॉइंग टीचर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून मला सुद्धा ही आवड निर्माण झाली आणि पुढे याच फील्डमध्ये एज्युकेशन करायचं, आपलं कॅरियर बनवायचं असं लहानपणी डिसाईड केलं होतं आणि त्याच्यानुसार मी वाट चालायला लागलो आणि नंतर BFA, मग ATD आणि शेवटी आत्ता सध्या मी 18 वर्षापासून जीवन विकास विद्यालय येथे ड्रॉइंग टीचर म्हणून लागलेलो आहे आणि माझ्या कामात मी सॅटिस्फाईड आहे यासाठी की मुलांना योग्य असं मार्गदर्शन होणं आवश्यक आहे आणि त्यामुळं ही फील्ड मी निवडली. माझं काम सातत्याने सुरू आहे. तर तुम्ही एज्युकेशन वगैरे कुठे घेतलं? मी प्रायमरी एज्युकेशन माझं उमरेड येथील अशोक विद्यालय येथे झालं. अच्छा. 4थीपर्यंतचं. त्यानंतर मी 1988ला जीवन विकास विद्यालयामध्ये 5व्या वर्गामध्ये आलो. तिथे 12वीपर्यंत एज्युकेशन झालं. 1996मध्ये जीवन विकास विद्यालय सोडलं आणि त्यानंतर बॅचलर ऑफ फाईन आर्ट या कोर्ससाठी नागपूरला शासकीय चित्रकला महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं आणि 2001मध्ये माझी डिग्री संपवून कॅरियर थोडंसं आर्टिस्टच्या दृष्टीने घडवावं असं माझा विचार होता. पण घरची पारिवारिक स्थिती आणि आर्थिक स्थिती थोडी डावाडोल असल्यामुळे मला मुंबईला वगैरे जाता आलं नाही. त्यामुळे मग वडिलांचं रिटायरमेंट आलं होतं. मग मी डिसाईड केलं की आपण ड्रॉइंग टीचर बनायचं आणि त्यानंतर मग मी डिग्री झाल्यानंतर वर्धेला राणीबाई अग्निहोत्री चित्रकला महाविद्यालयामध्ये ATDसाठी ॲडमिशन घेतलं आणि तिथे 2 वर्षाचा ATD म्हणजे आर्ट टीचर्स डिप्लोमा कोर्स कंप्लीट केला. त्यानंतर 2005मध्ये मी जीवन विकास विद्यालयामध्ये ड्रॉइंग टीचर म्हणून अपॉइंट झालो. तर सर, पुढचा क्वेश्चन हा आहे की तुम्ही आतापर्यंत काय काय काम केलं आहे, कोणत्या स्टाईलमध्ये आपल्या आर्टवर्क वगैरे केलं? माझं जे एज्युकेशन होतं ते अप्लाइड आर्ट म्हणजे उपयोजित कला या विभागामध्ये होतं. म्हणजे ज्या ठिकाणी काही वस्तूंच्या जाहिराती आपण तयार करतो त्या दृष्टीने मी अभ्यासक्रम केला होता. पण तिकडे जाताना याला मी आधीच सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळे मी टीचरशिपमध्ये आलो. माझं आवडतं असं माध्यम म्हटलं ड्रॉइंगमध्ये तर वॉटर कलर, त्याच्यानंतर पोस्टर कलर आणि ऑइल कलर्स आणि काही थोडंफार काम मी ॲक्रेलिकमध्ये केलेले आहे. पण अलीकडे आता या शाळेच्या शेड्यूलमुळे मला काम करायला सुद्धा वेळ मिळतो. त्यामुळे मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा माझं काम सुरूच असतं. तर तुम्ही जेव्हा आर्ट वगैरे बनवत होते तर तुमची म्हणजे जास्त इन्कम कोणत्या आर्टवर्कनी येत होती? इन्कम असं की मी या उपयोजित कलेमध्ये काम केल्यामुळे आधीपासून मला लेटरिंगची आवड आहे. त्यानंतर फोटोग्राफी आहे, व्हिडिओ शूटिंग आहे किंवा साईड बोर्ड्स आहेत, बॅनर्स आहेत किंवा मुलांना कोचिंग देणे म्हणजे कोचिंग क्लासेस, चित्रांकन ड्रॉइंग क्लासेस म्हणून कोचिंग क्लासेस आधीपासून मी चालवतो. तर भरपूर मुलं माझ्याकडे असतात. 150च्या घरामध्ये जवळपास 2 महिने उन्हाळ्यामध्ये क्लास चालतो. आधी पण मी क्लास घ्यायचो आणि या सगळ्या माध्यमातून माझी इन्कम राहायची.
काही लँडस्केप बनवणे, कोणाला देणे, पोर्ट्रेट्स तयार करणे, पोर्ट्रेट देणे, किंवा मग कुठलेही आर्टवर्क जे माझ्याकडे आले लोक घेऊन ते मी कधी नाकारलं नाही. जे वेळेनुसार मला पॉसिबल झालं ते मी करत गेलो आणि त्यातून मला इन्कम मिळत गेलं. आणि आता अलीकडे एक शिक्षक म्हणून लागल्यामुळे इन्कमचा काही प्रश्नच नाही, ते ठरलेलंच आहे. आणखी आता जसं की तुम्ही वेगवेगळ्या टाईपनी इन्कम जनरेट करता आपण, तर आता म्हणजे नेक्स्टची जनरेशन आहे जी या फील्डमध्ये एंटर करणार आहे, तर त्यांच्यासाठी काही असे काम जे समोर पण भविष्यात कामी येतील असे ते काय करू शकतील ज्याच्याने त्यांची इन्कम जनरेट होईल? आता इन्कम म्हटला, इन्कम आणि इंटरेस्ट दोन अलग अलग गोष्टी आहेत. आधी एज्युकेशन लाईफमध्ये आपल्याला इंटरेस्ट क्रिएट करण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला नेमकं आपला कल कशाकडे आहे, आपली आवड कशामध्ये आहे ते आधी मुलांना डिसाईड करता आलं पाहिजे. जेणेकरून जर स्पोर्टवाल्याने ठरवलं की मी आर्टकडे जातो किंवा कलेकडे जातो तर त्याला ते पॉसिबल नाही होणार. आणि मग आपल्याला काय आवडतं त्या क्षेत्रामध्ये जर आपण गेलो तर इन्कम सोर्स आपल्याला मिळवणं अधिक सोयीस्कर. जर आर्टवर्कवाल्यांसाठी बोलायचं झालं तर लहानपणापासून ड्रॉइंगमध्ये जर आपल्याला आवड असली तर ती वाढवत नेऊन त्याचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे, जसं एलिमेंटरीच्या परीक्षा आहेत किंवा इंटरमिडिएटच्या परीक्षा आहेत, त्या जर आपण चांगल्या ग्रेडमध्ये जर पासआउट झालो तर त्यानंतर आपल्याला या फील्डला आरामात जाता येईल. या फील्डमध्ये BFA आहे, त्यासाठी खूप सारे बॅचलर ऑफ फाईन आर्टमध्ये खूप सारे अभ्यासक्रम आहेत. जसं अप्लाइड आर्ट आहे, ज्याला उपयोजित कला असं म्हणतो आपण, रेखारंग कला म्हणजे ड्रॉइंग अँड पेंटिंग, त्यानंतर स्कल्पचर आहे, मूर्तिकला आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर गायन आहे, वादन आहे, नृत्य आहे, नाटक आहे, खूप सारे क्षेत्र आहेत की आपल्याला त्या आपल्या आवडीनुसार आपल्या त्या क्षेत्रात जात आहे. फोटोग्राफी पण आहे. मग आपण आपलं आवडीचं क्षेत्र आपल्याला या आर्टवर्कमध्ये निवडता आलं पाहिजे. त्यासाठी बेसिक एज्युकेशनमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण शाळांमध्ये शिकत असतो 5व्या 6व्या 7व्या 10व्या वर्गापर्यंत 12व्या वर्गापर्यंत, तर आपल्याला जे आवडतं त्यामध्ये अधिकाधिक काम करणे हा एकच सल्ला राहील या मुलांसाठी. हो सर.